हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करते. धन्यवाद ह्या गोष्टीसाठी करते मी की पण परमेश्वर खूप महान आहे. देवाशिवाय ह्या सृष्टीवरचा एकही पत्ता हलत नाही. हलतो का मित्रमैत्रिणींनो? नाही. तर आपण परमेश्वराचा धावाबोल करतो का? करायला पाहिजे. देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्याने ही सृष्टी बनवली. या सृष्टीचा रचनाकार परमेश्वर आहे. हे सूर्य, तारे सर्व काही परमेश्वराने बनवलं. अरे मेन म्हणजे की आपल्याला सकाळची पहाट दाखवली देवाने. आपण सकाळी उठून बघतो तर आपल्या कानावर किलकिलणारा आवाज येतो. कारण त्यानं आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग ते देवाचं गौरव करायला पाहिजे. करायला पाहिजे की नाही? देवाने ना एवढं जगावर प्रेम केलं आहे. मला हे घडी-घडी सांगावं लागतं. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की कुणाचा नाश होऊ नये. आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त हो. आणि खरोखरच जो कोणी देवासोबत चालतो ना त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आहे. आणि त्याच्या लेकराला कोणी जर त्रास देतं ना तर त्याचा कोप त्याच्यावर नक्कीच उतरतो. तो माझ्या प्रभू, आम्ही देवाची लेकरं आहे, आम्ही परमेश्वराची मेंढरं आहोत. आमच्यासोबत काही वाईट गोष्टी जर झाल्या ना तर देवाला त्याचा खूप राग येतो. कारण आम्ही त्याचे विश्वासणारे. कारण आम्ही मोहरीचे दाणे एवढे विश्वास ठेवून देवासोबत चालतो. ज्यावेळेस देव म्हणतो की तुला मी धोंड्याची ठेच पण लागू देणार नाही. काय म्हणतो परमेश्वर? पण त्याच्या लेकराला जर त्रास झाला ना तर त्याच्यापेक्षा देवाचा कोप मग कसा उतरतो ते कळतं मग काय आहे ते. कारण आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. जिवंत प्रभूची लेकरं आहोत आम्ही. येशू बाप्पांची लेकरं आहोत आम्ही. आम्ही काही साधारण नाही आहे. एक आम्ही श्रीमंत बापाचे श्रीमंत लेकरं आहोत आम्ही. आलं लक्षात? त्या परमेश्वराला धन्यवाद करते मी की त्याने आम्हाला तो डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळतो आमचा प्रभू, आमचा येशू. तो ते बाप्पा म्हणतो की तू घाबरू नको. तुझी लढाई मी लढेन. काय म्हणतो ते बाप्पा? तुझी लढाई मी लढेन. आपल्याला परमेश्वर धीर देतो. आपल्याकडून कोणी हानी होऊ देत नाही. बरोबर आहे. पण त्याच्या लेकरावर जर हानी झाली ना आणि देवबाप्पाजवळ 100 मेंढरं आहेत. त्या मेंढरामधलं एक मेंढरू जरी गेली ना तर देवबाप्पा ते एक मेंढरू जर हरपलं तर ते मेंढराला शोधण्यासाठी देवबाप्पा तिथून जातो. आणि तो त्याला धुंडून आणल्याशिवाय तो आपल्या कळपात जोपर्यंत आणत नाही ना तोपर्यंत देवबाप्पा गप्प बसत नाही. कारण त्याच्या लेकराची देवबाप्पाला काळजी आहे. देवबाप्पा माझ्या प्रभूजवळ जिवंत देवाजवळ प्रभूची मी सर्व काही मागते. सर्व आशीर्वाद मागते. सगळं काही मागते मी. देवबाप्पा, देवबाप्पा तुझ्या लेकराला जो त्रास झाला परमेश्वरा तो बघतो माझा देवबाप्पा. तुझी दासी बोलते प्रभूची. मी दासी आहे माझ्या प्रभूची. माझा प्रभू मला नक्कीच मार्ग दाखवेल आणि तो मार्ग खूप वेगळा राहणार आहे. तर परमेश्वराला धन्यवाद करते आणि इथून माझं जीवन सर्व काही परमेश्वराच्या स्वाधीनात. माझी लेकरं सर्व काही माझ्या परमेश्वराच्या स्वाधीनात. आणि अनेक लोकांसाठी प्रार्थना करते. जे लोकांसाठी मी प्रार्थना करते त्या लोकांचा पण फार मोठा आशीर्वाद मला आहे. माझ्या देवाच्या नावाने मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. ती माझ्यासाठी मला आशीर्वाद सोडतात. मी एक आशीर्वादाचं कारण आहे. तर माझ्या लेकरांना कोणी जर त्रास देतं ना त्याची सजा त्याला मिळते नक्कीच. मी तर नाही म्हणणार माझ्या तोंडाने. पण देवबाप्पा आहे माझा. माझा देवबाप्पा आहे. माझा देव करेल. सर्व सामर्थ्यवान परमेश्वर करेल काय करायचं आहे ते. सर्व काही माझ्या परमेश्वराच्या हातात आहे. पण आतापर्यंत कोणाचं काही वाईट आपण केलेलं नाही आणि आपण करत पण नाही. कारण त्या देवाने आपल्याला बनवलेलं आहे. आपण त्या सृष्टीचे रचनाकार परमेश्वराचे लेकरं आहेत आपण. बरोबर आहे. तो आपल्याला वाईट मार्गाला जाऊ देत नाही. जर चाटपण असेल पण तिथं काही हानी झाली ना मग त्याचा कोप उतरलाच समजा. तर देवबाप्पाला धन्यवाद. मान महिमा सन्मान गौरव सर्व काही देवबाप्पाला देते. देवबाप्पा माझ्याशी बोलला प्रभूची तुला धन्यवाद करते. देवबाप्पा माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणी पडणार नाही. येशू रक्ताची येशू की जय. माझा आजचा दिवस आशीर्वादाचा असो आणि सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला तर सर्वांचा दिवस आशीर्वादाचा असो.
धन्यवाद.